हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला साऊथ इंडियन डिश दाखवणार आहे जिचे नाव आहे रसम राईस। सो अगदी तोंडाला पाणी सुटते रेसिपी बघून। आपण ही रेसिपी आज करून पण बघूया। चला तर मग रसम राईस साऊथ इंडियन डिश यासाठी मी भात घेणार आहे शिजवलेला। इथे प्रथम मी कढई घेतली आहे। कढईत तेल घालून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर मोहरी घालायची। मोहरी घालून झाल्यानंतर 5 ते 7 आपण इथे मेथीचे दाणे घालणार आहोत। एक वेगळा फ्लेवर येतो मेथी दाण्यामुळे। आणि हिरवागार असा मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, ताजा कढीपत्ता घालायचा। त्यानंतर कांदा बारीक चिरलेला छान असं परतून घ्यायचा। परतून झाल्यानंतर इथे 2 मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे, लाल मिरची। चव छान येते मिरचीमुळे। मिरची घालून झाल्यानंतर इथे आपण हिंग घालणार आहोत। थोडंसं हिंग घालून झाल्यानंतर हळद घालायची। हळद घालून झाल्यानंतर आपण इथे सगळ्या व्हेजिटेबल्स इथे मी शिजवून घेतलेले आहे, भाज्या छान। त्यामध्ये टोमॅटो पण घातला, लाल भोपळा, दुधी भोपळा, भेंडी, त्यानंतर ज्या ज्या आपल्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्या आपण अगोदर शिजवून घेतल्या हिंग हळद घालून। आणि ह्या भाज्या यामध्ये आपण घालून घेतलेल्या आहेत। थोडंसं पाणी घालून लाल तिखट आणि इथे मी रसम पावडर बनवून घेतली। ही रसम पावडर इथे घातलेली आहे। आणि चिंचेचा कोळ घालायचा। चिंचेचा कोळ घालून झाल्यावर चवीनुसार आपण इथे मीठ घालूया। मीठ घालून झाल्यावर इथे मी वर्ण पुन्हा एकदा कढीपत्ता घालते, थोडा कढीपत्ता आणि कढीपत्त्याच्या काड्या पण घातल्या। खूप छान टेस्ट येते, अर्क उतरतो काडीमधला पण, त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो आपल्या राईसला। असं छान उकळू द्यायचं हे मस्त। उकळून झाल्यानंतर आपण इथे गूळ घालायचा, एकजीव करून घ्यायचं, सगळं छान शिजू द्यायचं। आणि हे आपलं रेडी आहे भाजीचं। आता इथे आपण यामध्ये मी शिजवलेलं भात घालणार आहेत। मी इथे भात शिजवून घेतला आहे, हा मोकळा करून घेतला अगोदर। आणि हा भात यामध्ये घालून घ्यायचा रस्सममध्ये छान असं। हे रस्सममध्ये भात घालून झालाय बघा। आणि हा छान उकळू द्यायचा, भरपूर एकजीव होऊ द्यायचं। तर रस्सम जे आपण बनवले ते भात त्यामध्ये छान शिजला पाहिजे, एकजीव झालं पाहिजे सगळं आपलं। आणि नंतर पूर्ण कोथिंबीर घालून हा तुम्ही गरमागरम रसम राईस सर्व करायचा। सो करून बघा, ही साऊथ इंडियन अतिशय चविष्ट आणि तोंडाला पाणी येईल अशी ही उत्तम रेसिपी आहे रसम राईस। अगदी शॉर्टकट, सकाळचा भात उरला असेल तर संध्याकाळी पण आपण हे शॉर्टकट रसम राईस करू शकतो, पापड बरोबर खायचा।